मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता अतिशय चांगली माहिती आलेली आहे. ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, फॉलो केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. तर पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये गाजलेली आणि सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. परंतु योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना हा हप्ता मिळालेला नाही. तर पहा, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यात आला आहे. परंतु हा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्वच लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. योजनेत पात्र असून सुद्धा KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा लाभ सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर पहा, योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांची योग्यता आहे आणि ज्यांनी KYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण केलेली आहे, परंतु तरीही नोव्हेंबरचे किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही. यामध्ये काही लाभार्थी महिला अशा आहे की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि म्हणून ज्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही, त्या महिलांना एकच प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळतील. तर पहा, बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून महिलांकडून एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळतील. तर याविषयी अशी माहिती आहे की ज्या महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांचे पैसे थांबविण्यात आले आहे. तर पहा, याविषयीची माहिती काय आहे. ज्या महिलांना नोव्हेंबरचे किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही, तर त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले नाही, त्यांचे पैसे थांबविल्या गेले आहे. आता का थांबविल्या गेले आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी KYC करत असताना चूक केलेली आहे, चुकीचे ऑप्शन निवडले गेले आहे, अशा महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYC करणे बंधनकारक होते आणि KYC करत असताना ज्या महिलांकडून चुका झालेल्या आहे किंवा चुकीचे ऑप्शन निवडले गेले आहे, अशा लाभार्थी महिलांचा लाभ थांबविण्यात आलेला आहे आणि म्हणून त्यांना नोव्हेंबरचे किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, मिळालेला नाही. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिलांचा हप्ता थांबविण्यात आला आहे, ज्यांच्याकडून KYC करत असताना चूक झालेली आहे किंवा चुकीचे ऑप्शन निवडले गेले आहे, तर या महिलांमध्ये ज्या महिला योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे परंतु KYC करताना त्यांच्याकडून चूक झालेली आहे, अशा महिलांना पुन्हा आपली KYC दुरुस्त करण्याकरिता राज्य सरकारकडून संधी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिलांकडून आपली KYC ची प्रक्रिया करत असताना चूक झालेली आहे किंवा ऑप्शन चुकीचे निवडले गेलेले आहे, अशा महिलांना आपली KYC दुरुस्त करण्याकरिता पुन्हा संधी राज्य सरकारकडून देण्यात येऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आणि अशी संधी जर राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना मिळाली तर ज्यांच्याकडून KYC चुकली असेल त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे आपली KYC दुरुस्त करण्याकरिता. आणि KYC दुरुस्त केल्यानंतर ज्या महिलांचा हप्ता थांबलेला आहे त्यांना लवकरच हप्ता जमा करण्यात येईल. ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि यामध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत, योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नाही, अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही. तर पहा, ज्या महिलांनी KYC प्रक्रिया तर पूर्ण केलेली आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे KYC केल्यानंतर जर त्या अपात्र ठरल्या असतील
तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही. लाभार्थी महिलांच्या यादीमधून त्यांचे नाव कमी होऊन जाईल आणि त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊन जाईल. तर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाही अशा महिलांचे नाव लाभार्थी यादीमधून कमी होणार आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे त्यांना मिळणार नाही. त्यांचे लाभ बंद होऊन जाईल. परंतु KYC पूर्ण करूनही ज्या महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता आला नाही, ज्यांची योजनेचा लाभ घेण्याची पात्रता आहे, अशा लाभार्थी महिलांना मात्र नक्कीच लाभ सुरू राहणार आहे. याविषयी लवकरच राज्य सरकारकडून माहिती जाहीर करण्यात येईल. तर ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची योग्यता आहे, KYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण केलेली आहे, परंतु तरीही हप्ता आला नाही, नोव्हेंबरचा किंवा डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे, तर अशा महिलांना नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि याविषयी लवकरच राज्य सरकारकडून माहिती समोर येईल. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, म्हणजेच येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.